जय हिंद मित्रांनो. हल्ली असे टाइम लॅप्स व्हिडिओज तुम्हाला बघायला मिळत असतील. एखादं कन्स्ट्रक्शनचं काम करण्यासाठी कितीतरी महिने लागतात. मग इतका वेळ कॅमेरावरून हे सगळं शूट कसं केलं जातं आणि मग ते 30 सेकंदात कसं दाखवतात, एवढी एडिटिंग कोण करेल, असे अनेक प्रश्न मला विचारले गेले आणि त्यामुळेच मी ठरवलं की असे टाइम लॅप्स व्हिडिओज नक्की कसे बनतात हे लोकांना समजलं पाहिजे आणि ते त्यांना त्यांच्या कामासाठी वापरता पण आले पाहिजे. तुम्ही सुद्धा असे टाइम लॅप्स व्हिडिओज तुमच्या प्रोजेक्टसाठी घरी बसून बनवू शकता. ना कॅमेऱ्याची गरज, ना तुम्हाला खूप एडिटिंगचं नॉलेज हवं आहे. हे सगळं शक्य आहे फक्त आणि फक्त AI वापरून. आणि ते मी तुम्हाला फक्त 3 सिंपल स्टेप्समध्ये दाखवणार आहे. पण त्याआधी जर तुम्हाला असे प्रॅक्टिकल AI ट्रिक शिकायचे असतील तर AI मित्र सुबोध या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग बघूया. तर हे करण्यासाठी तुम्हाला चॅट जीपीटीवर यायचं आहे. चॅट जीपीटीवर तुम्हाला इकडे एक एक्सप्लोर जीपीटीचं ऑप्शन मिळेल. एक्सप्लोर जीपीटीजमध्ये तुम्हाला इकडे सर्च करायचं आहे रिस्टोरेशन टाइम लॅप्स. इथे तुम्हाला बरेच ऑप्शन्स मिळतील. त्यातलं तुम्ही पहिलं ऑप्शन चूज करू शकता. ओके, आणि तुम्हाला जस्ट स्टार्ट चॅट हे ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे. सो तुमच्यासमोर आता हा इंटरफेस चॅट जीपीटी सारखाच आहे, पण हे वेगळं एक जीपीटी आहे ज्यात तुम्ही स्पेसिफिकली रिस्टोरेशनचे इमेजेस बनवू शकता. तर यात तुम्हाला तुमची इमेज अपलोड करायची, जे तुमचं फार्म हाऊस असेल किंवा तुम्हाला ज्या स्पेसिफिक लोकेशनच्या तुम्हाला कन्स्ट्रक्शनची इमेज बनवायची असेल तर ती इमेज तिकडे तुम्हाला अपलोड करायची आहे. अपलोड केल्यावर त्याला स्पेसिफिकली सांगा, कारण बऱ्याच वेळेला काय होतं ना, तो रिपेअरमध्ये पण जातो. म्हणजे तो एखाद्या फार्म हाऊसला रिपेअर पण करायला प्रयत्न करेल. तर आपल्याला रिपेअरच्या ऐवजी आपल्याला बेसपासून पाहिजे, तर त्याला स्पेसिफिक सांगायचं की बिल्ड फ्रॉम स्क्रॅच, डू नॉट क्रिएट इमेजेस फॉर रिपेअर. ओके, आणि मी स्टार्ट म्हणतो. सो माझ्यासमोर आता हे असे प्रॉम्प्ट्स तयार व्हायला सुरुवात झालेली आहे. तर हा जीपीटी असा डेव्हलप केला गेला आहे ना की तुम्हाला एका वेळेला 4 इमेजेस मिळतात, म्हणजे 4 स्टेजेस मिळतात तुम्हाला कुठल्याही कन्स्ट्रक्शनच्या. ओके, आणि त्याच इमेजेसच्या अगेन्स्ट तुम्हाला व्हिडिओज क्रिएट करण्यासाठी पण तुम्हाला 4 स्टेजेस मिळतात. ओके, सो इथे 4 इमेजेसचे प्रॉम्प्ट आपल्याला रेडी दिसत आहेत. ठीक आहे, आता तो व्हिडिओचे प्रॉम्प्ट बनवतोय. सो असे वेगवेगळे प्रॉम्प्ट्स तुम्ही तुमच्या व्हिडिओ जनरेशनसाठी यूज करू शकता. ठीक आहे, सो आपल्याला सेकंड जे ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे ते करायचं आहे गुगल फ्लो. ओके, गुगल फ्लो तुम्ही सर्च जरी केलं तरी चालेल गुगलवर, आणि फ्लोमध्ये जा. फ्लोमध्ये इथे क्रिएट विथ फ्लोचा ऑप्शन अवेलेबल आहे, तिथे क्लिक करा. क्रिएट विथ फ्लोमध्ये न्यू प्रोजेक्ट ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. आणि न्यू प्रोजेक्टमध्ये इथे तुम्हाला नॅनो बनानाचे इमेजेसचा ऑप्शन बाय डिफॉल्टच असेल. आता इथे आपल्याला मल्टिपल इमेजेसची गरज नाही, आपण एकच इमेज ठेवूया. ठीक आहे, आणि इथे जो प्रॉम्प्ट मी तयार केलेला आहे इमेज 1 साठी तो मी सिलेक्ट करतो. ओके, जस्ट गुगल फ्लोमध्ये आलो आणि तो प्रॉम्प्ट इकडे पेस्ट केला, सबमिट केलं. एक थोडा वेळ लावतो इमेजेस क्रिएट करण्यासाठी. ठीक आहे, आता ही इमेज इकडे क्रिएट झालेली आहे. ओके, आता ही इमेज मी इथे सेकंड इमेजसाठी मी आता इकडून प्रॉम्प्ट कॉपी करतो. आणि सेकंड इमेज जेव्हा मी बनवतोय त्यावेळेला मला पहिली जी इमेज आहे ना तिला रेफरन्समध्ये ॲड करावं लागतं, की जेणेकरून त्याला कळायला की बाबा त्याचा बेस इमेज त्याची काय होती. ओके, मग तो रेफरन्सेस बरोबर कॅरी करतो. तर मी सेकंड इमेजसाठी प्रॉम्प्ट पेस्ट केला आणि फर्स्ट इमेजला मी रेफरन्स इमेज म्हणून इथे ॲड केलेलं आहे. सेकंड इमेज पण आपली जनरेट झाली. आता सेम आपल्याला जी प्रोसेस आहे ना ती थर्ड आणि फोर्थ इमेजसाठी करायची आहे. जेव्हा मी थर्ड इमेज इथे अपलोड करतोय तेव्हा मला सेकंड इमेजला रेफरन्स इमेज म्हणून घ्यावं लागेल. आणि फोर्थ इमेजसाठी पण मी सेम स्टेप फॉलो करतोय. मी इथून कॉपी केलं, फोर्थ इमेजचा जो प्रॉम्प्ट आहे तो कॉपी केला, रेफरन्समध्ये थर्ड इमेज घेतली आणि इथे प्रॉम्प्ट पेस्ट केला. सो अशा तुमच्या स्टेजेसमध्ये 4 इमेजेस रेडी होतील. आता आपल्या 4ही इमेजेस रेडी झालेल्या आहेत. आता आपल्याला व्हिडिओज बनवायचे आहेत. व्हिडिओ बनवण्यासाठी तुम्हाला परत चॅट जीपीटीवर यायचं आहे आणि व्हिडिओचे प्रॉम्प्ट्स आहेत. आता तुम्ही घेणार कसे हे प्रॉम्प्ट्स? एकतर तुम्ही पहिला प्रॉम्प्ट कॉपी करणार. कॉपी करून तुम्हाला गुगल फ्लोवर यायचं आहे, त्या स्क्रीनवर यायचं आहे आणि इथे नॅनो बनाना जिथे ऑप्शन आहे तिथे क्लिक करून तुम्हाला व्हिडिओचं ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे. इथे फ्रेम्सचं ऑप्शन बरोबर आहे,
तुम्ही 16:9 ठेवा किंवा 9:16 जर तुम्ही 9:16 जर इमेज केल्या असतील तर तुम्ही 9:16 ठेवू शकता. सध्या मी 16:9 ठेवतोय. ओके. आणि इथे मी माझा प्रॉम्प्ट पेस्ट करतोय आणि स्टार्टमध्ये मी सगळ्यात पहिली जी इमेज माझी जनरेट झाली होती ती मी सिलेक्ट करतोय आणि एंडमध्ये जी माझी सेकंड इमेज अंडर कन्स्ट्रक्शनवाली होती ती मी इमेज सिलेक्ट करतोय. आय जस्ट से सबमिट. ओके. आता आपला फर्स्ट व्हिडिओ इथे जनरेट झालेला आहे. आता आपल्याला सेकंड व्हिडिओ जनरेट करायचा आहे. तो त्यासाठी तुम्हाला ChatGPTवर यायचं आहे. ChatGPTवरून सेकंड व्हिडिओचा प्रॉम्प्ट तुम्हाला कॉपी करायचा आहे. गुगल फ्लोमध्ये यायचं आहे. गुगल फ्लोमध्ये परत तुम्ही स्टार्टमध्ये जी सेकंड इमेज होती कन्स्ट्रक्शनची ती तुम्ही सिलेक्ट करणार आणि एंडमध्ये जी तुमची एक फायनल स्टेजच्या अगोदर थर्ड जी इमेज होती आपली ती आपण सिलेक्ट करणार आहे इकडे. आय विल पेस्ट द प्रॉम्प्ट. ओके. हे प्रॉम्प्ट पेस्ट केला आणि म्हटलं सबमिट. सो आता आपला सेकंड व्हिडिओ पण रेडी झाला आहे. सेम स्टेप तुम्हाला थर्ड व्हिडिओसाठी घ्यायचे. इथे मी शेवटच्या 2 इमेजेस अपलोड करेन. प्रॉम्प्ट टाकेन जो मी ChatGPTवरून थर्ड व्हिडिओचा प्रॉम्प्ट कॉपी केला आहे तोच मी इथे कॉपी पेस्ट करतो आणि सबमिट करतो. ठीक आहे. आता फक्त फोर्थ व्हिडिओ करताना आपल्याला एक स्टेप बदलायची याच्यामध्ये की तुम्ही जेव्हा प्रॉम्प्ट पेस्ट कराल तर तुम्हाला स्टार्टमध्ये फक्त जी लास्ट इमेज होती तीच सिलेक्ट करायची आहे. तुम्हाला बाकीच्या इमेजेस सिलेक्ट नाही करायचे आणि सबमिट करायचं आहे. आता 4ही व्हिडिओज आपले रेडी झाले आहेत. तर आपल्याला आता हे व्हिडिओज डाउनलोड करून घ्यायचे आहेत. सो तुम्ही अपस्केल फॉर्मॅटमध्ये यांना डाउनलोड करून घेऊ शकता. आता मी हे 4 व्हिडिओज इथे डाउनलोड करून घेतले आहेत. आता हे व्हिडिओज आपल्याला एका जागी कंबाईन करावे लागतील. कोणत्यातरी सॉफ्टवेअरमध्ये कंबाईन करावे लागतील. यासाठी तुम्ही मोबाईलवर बरेच ॲप्लिकेशन्स अवेलेबल आहेत. VN एडिटर आहे समजा किंवा तुम्ही कोणतेही स्पेसिफिक जे ॲप्लिकेशन ज्याच्यामध्ये तुम्ही व्हिडिओज कंबाईन करू शकता तसे तुम्ही ॲप्लिकेशन वापरू शकता. आता लॅपटॉपवर माझ्याकडे पण VN एडिटर आहे किंवा मी iMovie वापरू शकतो. सध्या VN एडिटर तुम्हाला दाखवतो. ओके. मी न्यू प्रोजेक्टमध्ये जाईन. इथे जे माझे रील्स आहेत टाईमलॅप्सचे जे माझे व्हिडिओज आहेत ते मी इथे अपलोड करेन. ओके. आता हा माझा व्हिडिओ रेडी झालेला आहे. मी जस्ट एक्सपोर्ट करतो. तर आपला व्हिडिओ रेडी झाला आहे आणि हा असा बनला आहे. सो मित्रांनो तुम्ही पाहिलं असेल की आता असे व्हिडिओज बनवणं काही डिफिकल्ट नाही आहे. तुम्हाला फक्त बेसिक नॉलेज असं पाहिजे. जसं तुम्हाला मी सांगितलं की तुम्ही ChatGPTमधून जे प्रॉम्प्ट्स घेऊ शकता इमेजेसचे आणि व्हिडिओजचे आणि गुगल फ्लोमध्ये जाऊन ते व्हिडिओज बनवून तुम्ही कोणत्याही बेसिक एडिटिंग सॉफ्टवेअरने जसं की VN आहे, InShot आहे किंवा तुम्ही कोणत्याही सॉफ्टवेअर लॅपटॉपवर वगैरे वापरून तुम्हाला ते फक्त व्हिडिओज कंबाईन करायचे आहेत आणि कंबाईन करून तुम्ही तो व्हिडिओ डायरेक्टली तुमच्या मार्केटिंगसाठी यूज करू शकता. अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी तुम्ही आपल्या AI मित्र सुबोध या चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईब करा आणि आपलं जे इंस्टाग्राम चॅनल आहे AI मित्र सुबोध त्यालाही तुम्ही फॉलो करा की जेणेकरून तुमच्याकडे अपडेट्स आमचे मिळत राहतील आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. थँक्यू. जय हिंद.